एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत याच मार्गाने महाविकास आघाडीला जायचं आहे हे यापूर्वी जे सांगितलं होतं त्यातलाच हा एक भाग होता आणि हा एका शिष्टाचाराचा भाग म्हणून आज ते काँग्रेस पक्षाचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करण्याकरता आले होते. एवढाच आजच्या त्यांच्या बैठकीमागचा आशय आहे. ज्या दिवशी आम्ही अर्ज न भरता महाविकास आघाडी म्हणून सोबत जाण्याचा निर्णय हा दानवेजींच्या उमेदवारांच्या अनुषंगाने घेतलेला निर्णय जो आहे त्या दिवशीची चर्चा जी आहे ती अबाधित आहे आणि त्याच फ्रेममध्ये आम्ही आगामी काळामध्ये निवडणुकांकडे पाहणार आहोत. आगामी विधान परिषदेच्या राज्यसभाच्या निवडणुकीत काँग्रेस प्राधान्याने त्या ठिकाणी लढेल हे याआधी जे सांगितलं होतं तोच अंतिम शब्द आहे. विकास लवंडेजींनी काय सांगितलं तर वारकरी संप्रदाय हा संत परंपरेचा आणि समता बंधुता सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन पुढे जाणारा हा महाराष्ट्राचा एक आध्यात्मिक विचार आणि या विचारामध्ये जो फासिस्ट विचार आहे मनुवाद जो आहे दंडेलशाही जी आहे हुकुमशाही जी आहे हेकेखोरी जी आहे ही वाढत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी व्यक्त केलेली जी चिंता होती ती तंतोतंत खरी असल्याचीच आज पुरावा या घटनेच्या अनुषंगाने मिळाला आहे. मुळात 3000 वर्षापासून जी परंपरा होती ती काय होती तर मुठभर लोकांच्या हातातच धर्मव्यवस्था आणि राज्यव्यवस्था असली पाहिजे हा हेका भारतामध्ये चालवला गेला आणि या पद्धतीतून दुजाभाव निर्माण झाला, स्त्री पुरुष असमानता निर्माण झाली, स्पृश्य अस्पृश्यता निर्माण झाली आणि या अस्पृश्यतेचा फटका हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच याचा फटका बसला. एवढंच नव्हे तर त्या पलीकडे देखील संत परंपरेतील काही लोकांना याचा फटका बसला. मात्र या दंडेलशाहीच्या विरोधात आणि या मनुवादाच्या विरोधात तथागत गौतम बुद्धांनी धम्म नावाचा विचार दिला, बौद्ध धर्माची स्थापना केली आणि एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम हे बुद्धांनी हा धम्म स्थापन करत असताना दिली आणि प्रज्ञाशील करुणा आदी इत्यादी मूल्यांच्या सोबत मनुवादांना कंटाळून बुद्ध धर्म हा निर्माण झाला आणि कंटाळून म्हणत असताना त्यांचा जो हेका होता आणि त्यांचा जो दृष्टिकोन होता त्यांच्याजवळ जो हिंसेचा आधार होता उच्च निश्चितता ज्या होती त्यातून बाजूला सरत असताना गौतम बुद्धांनी वेगळा धर्म स्थापन केला. महावीरांनी देखील याच विचारांच्या अनुषंगानं महावीरांनी वेगळा विचार मांडत असताना जैन धर्म हा दिला, सर्वोदयाचा विचार दिला. हे दोन्ही धर्म जेव्हा निर्माण झाले, हे दोन्ही विचार जेव्हा जन्माला आले तेव्हा प्रॉफिट मोहम्मद पैगंबरजींचाही जन्म झालेला नव्हता, तेव्हा ख्रिश्चॅनिटी जी आहे ती देखील उदयास आलेली नव्हती. मात्र या मनुवाद्यांना कंटाळून त्यावेळेसचा हा विचार पुढे आला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. हीच परंपरा पुढे याच मनुवाद्यांना कंटाळून बसवेश्वरांनी शैव जो विचार आहे तो आपल्याला दिला, चक्रधर स्वामींनी महानुभावाचा विचार दिला आणि या सगळ्यांच्या सोबत वारकरी संप्रदायाने फार मोठी आध्यात्मिक क्रांती केली आणि ती आध्यात्मिक क्रांती जी आहे ती मनुवादाच्या विरोधात होती. आणि पहिल्यांदा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत चोखामेळासारखा एक दलित समाजातला संत आपल्याला मिळाला, त्यासोबतच इतर बहुजन समाजातले जे संत आहे, माळी समाजातला असेल, नाभिक समाजातला असेल, कुंभार समाजातले असतील, ही संत पहिल्यांदा मिळाली. यापूर्वी बहुजन समाजातली संत होत नव्हती आणि वारकरी संप्रदायांनी ही अस्पृश्यता मिटवत असताना समाजवाद हा रवण्याचं काम हे कुठेतरी सुरू केलं आणि या सर्वातून जो मनुवाद होता आज हा दरकोज दरमुक्काम चालत चालत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपजवळ एकवटला आहे. याच विचारांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत आला नाही. याच विचारांनी संत तुकारामांच्या गाथा ज्या आहेत ह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या. याच विचारांनी अनेक मोठ्या मोठ्या प्रमाणाचे ज्या चुकीच्या गोष्टी केल्या, सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकण्याचा जो विचार होता हा भाजपच्या जवळचा असणारा हा विचार आहे. आणि लवंडेजींनी जे सांगितलं ते सांगत असताना ज्या लोकांनी तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला पाठवण्याचा अनुषंगानं कट कारस्थान रचली, ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत का टाकलं, ज्ञानेश्वर महाराजांना का छळलं, तर गीता नावाचा संस्कृतमधला जो ग्रंथ आहे धर्मग्रंथ आहे हा मायबोली मराठीमध्ये करण्याचं काम हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं म्हणून त्यांनाही छळलेलं हे आपण बघितलं आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा असो, त्या आधीचे
बुद्धांपासून महावीरांच्या संदर्भातला असो आणि थेट दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या प्रकरणात असो, जो मनुवाद आहे तो वेगवेगळ्या स्वरूपातून समोर येत असताना आज रोजी हा संपूर्ण भाजपजवळ असणारा हा विचार आहे आणि जे विधान केलं होतं त्या विधानाला सत्य असल्याचं आज शिक्कामोर्तब झालं आहे. कारण ज्या पद्धतीने दशकार्याच्या वेदीवरून आध्यात्मिक जे एक विवंचना करत असता, एक आध्यात्मिक प्रवचन करून एक व्यक्ती जर येत असेल आणि त्या व्यक्तीच्या संदर्भात जर त्यांच्यावर हल्ला केला असेल तर हा भ्याड हल्ला आहे. या हल्ल्यामधले जे हल्लेखोर आहेत हे भारताच्या संविधानाला, वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाला हे मानणारे नाहीत, तर हे गुंडेलशाही आणि दंडेलशाहीच ही त्यांच्या एकत्रित वागण्या बोलण्यातून आणि आजच्या कृतीतून आढळून येते. आणि हे या प्रकरणाला थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाची चेतावणी आहे. केंद्रीय गृहमंत्री अशा प्रकारच्या गुंडांना हे कुठेतरी संरक्षण देतात असं देखील म्हणावं लागेल. आणि महाराष्ट्राला गृहमंत्री नसलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. इथे गृहमंत्री नाही. मुलींवर बलात्कार होऊ द्या, लहान चिमुरड्या मुलींवर अत्याचार होऊ द्या, का ड्रग्ज विकल्या जाऊ द्या, का जामतारासारखी प्रकरणं चालू द्या, का आजचा प्रकरण होऊन जा, या राज्याला मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री जे आहेत ते गृहमंत्री, त्यांच्याकडे पत्रा वरकरणी आहे. गृहमंत्री महाराष्ट्राला नाही. आता ज्यांनी हल्ला केला यांना लवकरच भारतीय जनता पक्ष एक बक्षीस म्हणून काहीतरी देईल. मात्र एकंदरीत जे विधान लावंडेजींनी केलं होतं हे तंतोतंत खरं आहे. आणि वारकरी संप्रदाय हा हिंसेचा आणि अशा विचित्रही नाही, विकृत प्रकरणाची आणि विकृत कारस्थान करणारा माणूस हा दूरदूरपर्यंत वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही. हा व्यवस्थेचा, स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा आणि वारकरी संप्रदायाचा हा कुठेतरी अपमान आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन झालंय भाजपचं. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. ज्यांनी 2016 मध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जो भाजपानं प्रमोट केला होता, कारण ते त्यावेळेला टीएमसी मध्ये आणि ते आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले भाजप सरकार. निर्मा वॉशिंग पावडर, भाजप जी आहे ही वॉशिंग मशीन आहे आणि या वॉशिंग मशीनमध्ये आता नवीन एक माणूस हा स्वच्छ धुवून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बंगालमध्ये बसवलेला आहे. सरकारमधल्या मंत्री आहेत, इतके दिवस आरोपी का सापडला नाही या संदर्भामध्ये त्यांनी वास्तविक पाहता कुठेतरी खुलासा करण्याची आवश्यकता आहे. आणि इतके दिवस तुम्ही त्याच शहरात राहतात, मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, तुम्ही झोपा काढत होते का यांना इतके दिवस पकडून न देण्यामध्ये आणि या प्रकरणाला हवा घालण्यामध्ये आपलंही कुठे त्यामध्ये प्रोत्साहन होतं का? अशा बाबी यातून उपस्थित होतात. पाठीशी आहे म्हणजे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. एका बाजूला आपण म्हणतो की एमआयएम भाजपची बी टीम असे आरोप सातत्यानं होत असतात. मग हेच कारण आहे का की आतापर्यंत इम्तियाज जलील यांची चौकशी होत नाही? एखाद्या कोणाची चौकशी व्हावी, काय व्हावी, हा सरकारचं कायद्याचं काम करावं. जे चूक आहे ते चूक आहे. कुठेही बळजबरी केल्या गेली असेल, ब्लॅकमेलिंग केल्या गेली असेल तर अशा प्रवृत्तींवर तीव्र कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. एकंदरीत तू मला मारायचं सोंग कर, मी रडायचं सोंग करतो, हा जो तमाशा सरकारने लावला हा बंद करावा. ज्या चूक आहे ते चूक आहे, चुकीच्या ठिकाणी कारवाई करावी. मूळ जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर जो FIR झालेला आहे तो सार्वजनिक करावा. त्यातील जे विक्टिम्स आहेत त्यांना देखील कुठेतरी ते कोण आहेत, त्यांच्या संदर्भात कसा अन्याय झाला हे सांगितलं जावं. या संदर्भामध्ये जी सामाजिक तेढ निर्माण करून जे ध्रुवीकरण केलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे. ही निश्चित प्रकारची एक मोटस ऑपरेंडी आहे आणि प्रत्येक प्रकरण सापडल्यावर दूध धुवायचं आणि मग ती जातीतली असो, धर्मातली असो, माणसातली असो पोलरायझेशन करायचं. हा दररोजचा खेळ भारतीय जनता पक्षाचा झाला आहे. याही प्रकरणामध्ये तोच कित्ता गिरवला जातोय. तुम्ही सरकारमध्ये आहात, कायदा जो आहे तो कायद्याचं काम करत नाही आहे आणि एवढे दिवस झाल्यानंतरही पोलीस विभाग झोपा का काढतोय या प्रश्नाचं उत्तर पहिले सरकारने द्यावं. जय पवार म्हणतात की 2029 ला मुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील. शुभेच्छा आहेत. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज बंगाल में हम जिस तरह से देख रहे हैं शुभेंदु अधिकारी ने चीफ मिनिस्टर की शपथ ली है, उनका इसके पहले
भारतीय जनता पार्टी एक वॉशिंग मशीन है जिसमें धुल धुलाए सब लोग, जो भ्रष्ट लोग के उनको कहा जाता था वो तो निखार के सामने लाते हैं। आसाम के मुख्यमंत्री हो या बिहार के हो, अभी इसी श्रृंखला में बहुत बड़ी एक लिस्ट है, फेयर लिस्ट है। इस लिस्ट में आज जो बंगाल के मुख्यमंत्री हैं उनका भी नाम दर्ज हुआ है, क्योंकि उन्हीं पे कुछ साल पहले भारतीय जनता पार्टी ने बहुत तीखे अंदाजों के साथ बहुत सारे आरोप किए थे, मगर आज वो धुलकर उनको उन्होंने मुख्यमंत्री बना दिया। महाराष्ट्र के मिनिस्टर वहां जाके कह रहे हैं कि गुंडा राज जो है बंगाल में खत्म होगा। एकनाथ शिंदे खुद बयान दे रहे हैं। महाराष्ट्र में जो गुंडा राज है उसका क्या, इसका भी खुलासा हुआ होना चाहिए। छोटी छोटी बच्चियां भी बख्शी नहीं जा रही है। खराज जैसे जो मामले हैं उभर के सामने आ रहे, उस पर कोई अंतिमता, उस पर कोई कार्रवाई नहीं हो रही है। जो नासिक वाले जो प्रकरण है उसको भी कहीं ना कहीं छुपा के रखने का काम किया जा रहा है। तो महाराष्ट्र में जो बड़ी हुई गुंडागर्दी है, और देश में दिल्ली के बाद सबसे बड़ा जो शहर वो बम्बई, और सबसे बड़ा महाराष्ट्र अभी क्राइम में, ये महाराष्ट्र उभर के देश में महाराष्ट्र उभर के आने के बाद उसको लेके आप क्या करने वाले हैं, ये पूछने की उनको ज़्यादा आवश्यकता है। पुलिस ने जो है वो कड़ी कार्रवाई करना चाहिए। तू मारने का और मैं रोने का स्वांग रचते ही ये खेल उन्होंने बंद करना चाहिए, और एफआईआर को सार्वजनिक करने के साथ साथ जो गलत है वो गलत है, और सख्ती के साथ कार्रवाई सरकार ने करना चाहिए। सर, आप प्रमुख अरविंद केजरीवाल ने बीजेपी को औरंगजेब करके कह के बुलाया है। किसने? आप प्रमुख मुझे अरविंद केजरीवाल। मुझे उसकी जानकारी नहीं। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।